संतोष बांगर हे आमदार आहेत, तुम्हाला माहिती आहे, कळमनुरीचे. यांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन गोंधळ घालायचा प्रयत्न केला. एका महिलेला त्यांनी सांगितलं हे बटन दाब वगैरे, घोषणा दिल्या तिथे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. बुलढाण्यामध्ये आमदार, पुन्हा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदान करणाऱ्याला जेव्हा पकडलं होतं तेव्हा त्याला सोडवण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली. कोकणामध्ये भरत गोगावले, रायगडमध्ये भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, सिन्नरमध्ये कार्यकर्त्यांवर विषारी वायू सोडण्यात आला. परांड्याला जिथे तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे, तिथे तर विरोधी उमेदवारांच्या छायाचित्रांना सुया दाभण टोचण्यात आले. काहीतरी काळी जादू करण्यात आली. म्हणजे किती भयंकर प्रकार आहे बघा. काय चाललंय महाराष्ट्रात लोकशाहीच्या नावाखाली हे तुमच्या लक्षात आहे. मालवणमध्ये शिंदे विमानाने उतरले, हेलिकॉप्टरने उतरले, नारायण राणेंच्या घरी गेले. 2 तास ते तिथे होते. चहा प्यायला त्यांनी नारायण राणेंकडे. नंतर आपल्या सभेमध्ये गेले, सभेला त्यांनी संबोधित केलं. पण त्यांच्याबरोबर 2 मोठ्या बॅगा होत्या. या बॅगामध्ये कपडे तर नसतील, कारण ते 2 तासात परत गेले. मग या बॅगामध्ये होतं काय? या बॅगामध्ये पैसे असावेत असा संशय आहे. मालवणचे शिवसेनेचे नेते, उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी तसं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आधी भाजपने पैसे वाटले, आता शिंदेचे लोक पैसे वाटतायत, अशी परिस्थिती आहे. असा संशय घेण्यासारखी जागा आहे. निवडणूक आयोगाने केलं काय? काहीच केलं नाही. म्हणून मी म्हणतो निवडणूक आयोग नालायक आहे. हा निवडणूक आयोग आता उद्यापासून म्हणजे 3 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पुढचे 18 दिवस सगळ्या ईव्हीएम मशीनचं संरक्षण कसं करणार आहे? त्या कुठे ठेवणार आहे? ईव्हीएम मशीनला धोका निर्माण झाला तर कोण जबाबदार आहे? याचा विचार कोर्टाने केलेला दिसत नाही. निवडणूक आयोगाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, ही तक्रार कायम केली जाते. हे कर्मचारी त्यांना फडणवीस सरकार देणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. परीक्षा पुढच्या 18 दिवसात होणार आहे, हे लक्षात घ्या. पुढचे 18 दिवस अत्यंत कसोटीचे आहेत. जर गुंडगिरी एवढी होतीये, धमक्या दिल्या जात आहेत, उमेदवार पळवले जात आहेत, तर ईव्हीएम मशीन पळवणं फार मोठी गोष्ट नाही. तेव्हा निवडणूक आयोगाला अतिदक्षता घ्यावी लागेल, हे माझं म्हणणं आहे. आतापर्यंत तुम्ही नादानपणा केला, काही उपयोग नाही तुमच्या एकूण अधिकाराचा, कायद्याचा, असं दिसून आलेलं आहे. आता किमान पुढचे 18 दिवस हा नादानपणा करू नका, एवढी माझी कळकळीची विनंती आहे.